तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्लॉग म्हणजे हाच मित्रांनो आहे ना, हाच गडावर मित्रांनो जायचे ना. हा गडाचे नाव आहे ते मित्रांनो महालक्ष्मी गड ना. हा आहे तो पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक आणि रहस्यमय महालक्ष्मी गड आहे ना. हा आहे तो मित्रांनो डहाणूजवळ विवर हा गावात हा गड आहे. आणि मित्रांनो दरवर्षी हजारो भक्त दर्शन घ्यायला येतात. शनिवार रविवारी अशी गर्दी प्रचंड राहते ना. हा मित्रांनो गडाची उंची आहे ती 1540 फूट आहे आणि 418 मीटर आहे. आणि मित्रांनो या गडाला लागणाऱ्या पायऱ्या त्या मित्रांनो आहेत ते 800 ते 900 पायऱ्या आहेत. आणि हा गडावर एक कोरलेले मंदिर आहे. आत एक गुफेसारखे आहे, त्याच्यामध्ये एक मंदिर आई महालक्ष्मी आईचे मंदिर आहे. नक्की तुम्ही मित्रांनो भेट द्या आणि ट्रेक करा. आणि इथं आराम करण्याची पण सोय आहे आणि खाण्यापिण्याची पण सोय आहे. तर चला तर मित्रांनो आपल्या ट्रेकला सुरुवात करू. हा तो महालक्ष्मी गडावर जाणारा मुख्य प्रवेशद्वार. इथून गडावर जाण्याची सुरुवात होते आणि दर्शनाला पण आता मित्रांनो पार्किंगमध्ये गाडी लावून घेऊ आणि गडाला सुरुवात करू चढायला. तर मित्रांनो पाहत राहा ना. हा आहे तो मित्रांनो महालक्ष्मी गडाचा दुसरा मुख्य प्रवेशद्वार ना. इथून मित्रांनो मेन स्टार्ट होते आमची ना. आज मित्रांनो नागपंचमी निमित्त आणि आज गर्दी पण फार होती. जर तुम्ही बाईक घेऊन येत असाल तर पायऱ्यापर्यंत गाडी घेऊन जाऊ शकतो आणि तिथून आपल्या पायाने प्रवास करू शकतो. हा आहे तो मित्रांनो लास्ट टप्पा आहे. इथंच लास्टपर्यंत गाड्या येतात आणि इथंच पार्किंग लावून ना पुढे जाऊ शकतो. पुढे गाड्या जात नाही. इथून आपल्याला पायी चालत जावं लागते. हा आहे तो मित्रांनो लास्ट मुख्य प्रवेशद्वार आहे. इथून मित्रांनो भक्तांची आणि आमच्यासारख्यांची सुरुवात इथून मित्रांनो होतं. इथून पायऱ्याने सुरुवात होते. तर चला तर मित्रांनो पुढं जाऊ. आत्ता तर मित्रांनो खरी मजा पायऱ्याने चढायची. हे ते मित्रांनो ट्रेकिंगची सुरुवात झालेली आहे आमची. पुढं मित्रांनो बघू काय होतं ते. आज मित्रांनो आहे ते नागपंचमी. आज नागपंचमी निमित्त आज गर्दी पण फार आहे मित्रांनो.
ही आहे ती महालक्ष्मी गडावरची पाटी आहे आणि हे माझ्या गावामधून तर पाटी दिसत आहे. तुमच्या गावामधून पाटी दिसत आहे ते कमेंट करा. तर मित्रांनो आम्ही आलो महालक्ष्मी गडावर आणि महालक्ष्मी गडाचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. हाच आहे तो मित्रांनो महालक्ष्मी गड. इथेच आहे ती रहस्यमय कथा. इथंच आहे ते रहस्यमय गुफेत आईचं मंदिर. तर मित्रांनो नक्कीच या आणि भेट द्या. महालक्ष्मी गडावर चढताना अशी सुंदर माकडे आपल्याला भेटतात बघण्यासाठी आणि या माकडांना खाऊ देताना तुम्ही काळजी घ्या मित्रांनो. आज मित्रांनो गर्दी असल्यामुळे मला मंदिर दाखवता आले नाही. तर मित्रांनो दुसऱ्या कधीतरी जाण्याचा योग भेटला तर नक्की तुम्हाला व्हिडिओ. हा मार्ग आहे तो मित्रांनो एकदम महालक्ष्मी गडाच्या टोकावर जाण्यासाठी आणि तुम्हाला म्हणजे जाताना स्वतःची काळजी घेऊन जा मित्रांनो. वरती म्हणजे चढताना काळजी स्वतःचीच घ्यायला पाहिजेच. आणि मित्रांनो पाटीमध्ये पण लिहिलेलं आहे काय स्वतःची काळजी घेऊन वरती चढा. हा मग मित्रांनो व्ह्यू बघा आणि तुम्हाला महालक्ष्मी गड पण दाखवणार आहे. हा बघा मित्रांनो किती वरती परत चढलेले आहेत. हा मित्रांनो मार्ग आहे तो मंदिराकडे जातो. हा मित्रांनो तर तिथे मित्रांनो आज गर्दी फार आहे नागपंचमी त्याचे कारण कधीतरी जाण्याचा योग भेटला तर नक्कीच अपलोड करू आणि मंदिर पण दाखवू.